ऊन वारा पाऊस कदाचित दुष्काळी ह्या गोष्टीपासून एक झाड वाचवलेलं आणि त्या झाडाला मोठं केलं, त्या झाडाला फळ देखील आलं. पण ज्यावेळी त्या फळाची चव म्हणजे घेताना तो टाईम आला ना, ज्यावेळी त्या फळाला आपण चाखून पाहावं तो टाईम आला ना, त्यावेळी ते कोणीतरी जमीनदस्त करून टाकलेलं होतं. मनात कुठेतरी वाईट देखील वाटत होतं. नाही, कुठेतरी आपल्याला हिंमत नव्हती हारायची आणि आपल्याला आपले चॅनल नवीन जोमाने तयार करायचं होतं. अजून सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप सारं स्वागत करते. थंबनेल तर तुम्ही पाहिलेलाच आहे, पण झालेलं असं आहे, तुम्ही म्हणाल त्याच गोष्टी रिपीट करते. तर असे केवळ बसलेले शांतपणे आणि ज्यावेळी माझा चॅनल चोरी झाला त्यावेळीच्या काही गोष्टी मला आठवल्या आणि असं वाटलं की त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर कराव्या. कधीतरी ना मनातल्या कोणत्याही गोष्टी म्हणजे बऱ्याचदा शेअर केलेल्या चांगल्या, कारण मनावरचं ओझं हलकं होतं आणि तुमच्या सर्वांचं प्रेम पण छान भेटतं आणि त्याच्यामुळे मला वाटलं की मनावरचं ओझं कुठेतरी हलकं करावं आणि त्याच्यासाठी मी आजचा व्लॉग बनवते आहे. माझा चॅनल चोरी झालेला त्यावेळी माझी अशी काही अवस्था झालेली ना, म्हणजे न सांगता येणारे, म्हणजे मन खूप खचलेलं, अशा प्रकारे ती अवस्था झालेली. चॅनल उभं करण्याचं कारण तर असं होतं की बसून काहीतरी करावं किंवा आपलं स्वतःचं काहीतरी असावं, यासाठी मी चॅनल उभं केलं होतं की माझं स्वतःचं काहीतरी, मला कुठून तरी इन्कम चालू हवा, त्यासाठी मी चॅनल चालू केलं. आणि सासरून नाही पण माहेरून मला त्यावेळी प्रत्येकाचा विरोध होता आणि तो आजही आहे. आणि त्या गोष्टीतून अनेकजण काहीजण बोलत देखील नाहीत किंवा अजूनही मला चॅनल बंद कर असं स्ट्रिक्ट ऑर्न केलं जातं की तू चॅनल अजूनही व्हिडिओ टाकत जाऊ नको असं सांगितलं जातं. अजूनही मला विरोध आहे आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन मी त्यावेळी चॅनल उभं केलं होतं. तरीही मी चॅनल उभं करायचं म्हणजे ठरवलं आणि माझ्या कष्टाने ते मी पूर्ण मोनिटाईज देखील केलं आणि मला तिथून पेमेंट वगैरे चालू झालं आणि मी कुठून तरी थोडेफार पैसे कमवायला लागलेले. मी चॅनल माझ्या कष्टाने मोनिटाईज केलं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यावेळी ज्यावेळी चॅनल मोनिटाईज झाला, कारण खूप कष्ट घेतलेलं, आणि ज्यावेळी चॅनल मोनिटाईज झाला त्यावेळी खूप आनंद झालेला आणि दुर्दैवाने ते माझं अकाउंट चोरी झालं. पण मनातलं दुःख कुठेतरी सांगणं गरजेचं होतं, कारण जर मनात दुःख असेल तर आपल्या मनावरती आपल्यावरती खूप ओझं असल्यासारखं वाटतं. जर आपल्या मनात दुःख असेल त्यावेळी असं वाटलं की म्हणजे कोणाला तरी आपलं दुःख सांगावं, पण त्या क्षणी मनातलं दुःख सांगेल असं कोणच नव्हतं. कारण माझी एका क्षणात 1 वर्षाची पूर्णतः मेहनत म्हणजे चोरीला गेली आणि एका क्षणी असं वाटलं की मी ह्यांना लगेच कॉल करावा, पण मी ह्यांना कॉल करू शकत नव्हते, कारण मनात अशी भीती आली जर ह्यांना काय वाटलं तर म्हणजे ह्यांनाही दुःख होईल, मग नको. पण शेवटी झालं असं, कुठेतरी मन घट्ट केलं आणि मी ह्यांना कॉल केला. प्रथमतः मी कोणती जरी गोष्ट असेल तर ह्यांना सांगते, कारण माझ्या कष्टाच्या मागे ह्यांचा पूर्णतः हात आहे आणि जेवढं मी यश मला भेटतं त्याच्यामागे पूर्णतः मला ह्यांचा हातभार आहे आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट ह्यांच्यासोबत शेअर करते. पण त्यावेळी मी त्यांना ती गोष्ट सांगू शकत नव्हते, कारण त्यांना दुःख होईल आणि एवढं माझ्या कष्टामागे त्यांचा हातभार आहे आणि माझ्यापेक्षा दुःख त्यांना जास्त होईल, त्याच्यामुळे मी त्यांना सांगू शकत नव्हते त्यावेळी. पण शेवटी मन घट्ट केलं, कोणाला तरी सांगावंच लागेल. मग मी ह्यांना तरी देखील कॉल केला. मी ह्यांना इनडायरेक्ट विचारलं, म्हणजे डायरेक्ट नाही बोलले की हां असं असं झालं आहे. मी अगोदर इनडायरेक्ट त्यांना म्हटलं की म्हणलं समजा जर आपण जे कष्ट करतो आहे आणि त्याच्यात जर आपल्याकडून ते कष्ट कोणीतरी चोरी करून घेतलं, म्हणजे त्या कष्टाचं फळ जर चोरी करून घेतलं किंवा त्या कष्टाचं फळ आपल्या हातून गेलं तर तुम्ही काय कराल? तर मला ह्यांचं उत्तर असं भेटलं, काही नाही बोलले, मी अजून कष्ट करेन आणि नंतर आपल्याला म्हणजे मी ते भेटेल जे माझ्या हातून गेलं आहे. आणि जर म्हटलं त्याच गोष्टी माझ्या बाबतीत असतील
मग ते बोलले काही नाही, माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, जेवढं की तू म्हणजे तुला तुझ्याकडून ज्या गोष्टी हिरावून घेतल्यात तू पुन्हा भेटवू शकते, त्यात तू पुन्हा मिळवू शकते आणि तुझ्यात तेवढी हिंमत आहे. मग मी बोलले की जर आपलं आता आपण यूट्यूब मागे एवढे म्हणजे चॅनल मागे एवढं कष्ट घेतो आहे आणि जर ते चॅनलच कोणी गायब केलं तर. मला बोलले म्हणजे तू एवढं तर करू शकते, जर तू आज चॅनलला नवीन सुरुवात केली तर तुला लवकर सक्सेस भेटेल आणि तू ते पुन्हा कमवू शकते, एवढा तर विश्वास आहेच मला तुझ्यावरती. त्यामुळे एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि यूट्यूबमध्येच मी तुला असं म्हटलं नाही प्रत्येक वेळेस तू करिअर कर, मी तुला त्या गोष्टीसाठी शिकवतो देखील आणि तुला पाहिजे तेवढं शिक्षण घे असं मी तुला देखील बोललो. त्याच्यामुळे काही म्हणजे विषयच येत नाही. मला तिथे कुठेतरी धीर भेटला थोडं ह्यांचं बोलणं ऐकून. मग मी ह्यांना सांगितलं आपलं चॅनल असं चोरी झालेलं आहे. मला ह्यांच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगून, ह्यांना माझं दुःख सांगून माझं मनावरचं दुःख खूप कमी झालं. मग ह्यांना तर दुःख म्हणजे वाटलंच त्या गोष्टीचं, कारण मी ज्यावेळी ह्यांना सांगितलं त्यावेळी हे थोडेफार शांत बसले, लगेच मला कोणत्या गोष्टीचा आन्सर नाही दिला. पण मला हे बोलले की तू अजून चॅनल उभं कर नवीन जोमाने. त्यावेळेस माझ्या मनात मी ठरवलं कुठेतरी नाही, मला म्हणजे इथे सक्सेस भेटलेली अगोदरी मी अजूनही तिथे खूप सारं कष्ट घेईन आणि मला तिथे नक्कीच माझ्या कष्टाचं फळ भेटेल. आणि मला ह्यांच्या एका शब्दाने माझ्यात हिंमत आली आणि मला मनात मी ठरवलं नाही, माझ्यात एवढी तरी हिंमत आहे की मी माझं चॅनल नवीन जोमाने तयार करू शकते. पण कधी काळी ना ऊन वारा पाऊस कदाचित दुष्काळी ह्या गोष्टीपासून एक झाड वाचवलेलं आणि त्या झाडाला मोठं केलं, त्या झाडाला फळ देखील आलं. पण ज्यावेळी त्या फळाची चव म्हणजे घेताना तो टाईम आला ना, ज्यावेळी की त्या फळाला आपण चाखून पाहावं तो टाईम आला ना, त्यावेळी ते कोणीतरी जमीनदस्त करून टाकलेलं होतं. मनात कुठेतरी वाईट देखील वाटत होतं, पण नाही, कुठेतरी आपल्याला हिंमत नव्हती हारायची आणि आपल्याला आपलं चॅनल नवीन जोमाने तयार करायचं होतं. अजून त्या वृक्षाचं वटवृक्ष बनवायचं आहे. एवढ्या लवकर हिंमत हारून चालणार नाही. एक गेलं म्हणून काय झालं, आपण असे कित्येक तरी आपण वृक्षाचे वटवृक्ष करू शकतो. आणि ह्याच कुठेतरी शब्दाने मनात धीर घेतला आणि नवीन चॅनल चालू केलं. ते चॅनल चालू केल्यानंतर तुमच्या सर्वांचं एवढं प्रेम भेटलं त्या चॅनलला, मी विचार देखील केला नव्हता स्वप्नात की मला म्हणजे स्टार्टिंगला एवढं सगळ्यांचं प्रेम भेटेल, एवढ्या सगळ्यांचा प्रतिसाद भेटेल. ह्या गोष्टीची मी कधी म्हणजे विचार पण केला नाही ह्या गोष्टीचा. मला तुमच्या सगळ्यांचा एवढा प्रतिसाद भेटेल आणि खरंच खूप प्रतिसाद दिला तुम्ही त्या गोष्टीला. आम्ही त्या गोष्टीसाठी तर तुमच्या सर्वांचं खूप आभार आहे की मला म्हणजे नवीन चॅनल तुम्ही सर्वांनी खूप सारा प्रतिसाद दिला आहे आणि असाच प्रतिसाद कायम राहू द्या. असं तुमच्या सर्वांचं प्रेम जर माझ्यासोबत कायम राहिलं, तुमचा प्रतिसाद असाच माझ्यासोबत कायम राहिला तर मी माझ्या आयुष्यात कोणत्याच संकटाला सामोरं जायला घाबरणार नाही असं मला वाटतं. कारण एवढं मोठं माझ्याकडून माझं म्हणजे एवढं सर्वात मोठं कष्ट होतं हे, तर ते गेलं तरी मला तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाने खूप माझ्यात हिंमत आली आणि त्याच गोष्टीने मी माझं चॅनल पूर्णतः नव्यानं सुरुवात करून देखील तिथे मला खूप तुमचा प्रतिसाद भेटला. याच गोष्टीने माझं मन खूप गहिवरलेलं की मला तुमचा एवढा प्रतिसाद भेटतो आहे, कधी विचार देखील केला नाही. आणि तुमच्या या प्रतिसादासाठी मी तुमच्या सर्वांचं आभार मानते आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद.